नमस्कार मित्र. सध्या आपण डॉक्टर पारनेरकर महाराजांच्या कालविचार या संबंधातील त्यांनी ठिकठिकाणी विशेषतः इंदोरला किंवा अजूनही बऱ्याच ठिकाणी काही व्याख्यानं दिलेली होती. या कालविचाराच्या संबंधात पंचांगाशी काय संबंध आहे यासंबंधीचं याआधी पहिलं पुष्प आपण पाहिलं. त्यात जो विचार त्यांनी मांडलेला आहे तो बघितला. आज आपण या कालविचारासंबंधी दुसरं पुष्प बघणार आहोत. हे लेखाच्या स्वरूपामध्ये समग्र डॉक्टर पारनेरकर या खंडात 7वा खंड जो आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. हे लिहिलेलं आहे 26 नोव्हेंबर 1959 साली. त्याचं अभिवाचन मी करीत आहे. ऐकूया कालविचार. दुसरं पुष्प. आजचा आपला व्याख्यानाचा विषय कालाचे शास्त्रीय स्वरूप व प्रारंभिक माणसाच्या काळाच्या गणनेचे वर्णन आणि माणसाला काळाचं गणित समजू लागल्यानंतरची त्याची कालमापन पद्धती हा आहे. प्रस्तुत विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी कालच्या प्रास्ताविक भाषणाचा विषय लक्षात घेणं अगत्याचं आहे. कालच्या व्याख्यानात वैदिक ऋषींची काळाविषयीची विशाल आणि उदात्त कल्पना, त्यांना पटलेलं कालज्ञानाचं महत्त्व आणि औचित्य आणि म्हणून दैनंदिन जीवनातील ऐहिक आणि पारलौकिक कर्मात दशकालाचे संकीर्तन का व कसं आवश्यक आहे इत्यादी गोष्टींचा थोडक्यात व समर्पक दृष्टीने विचार केला आहे. कर्मारंभापूर्वी कर्मसंकल्प सोडताना त्याआधी देशकालो संकीर्त्य असं आपले ब्राह्मण पुरोहित गरजत असतात. बिचारे काही काही बडबडतातही. अमुक मासे, अमुक तिथो, अमुक पक्षे इत्यादी म्हणत असतात. तसा भिक्षुक म्हटला तरी आजच्या काळात कामचलाऊच असतो. पण असलाच एखादा कर्मठ जुना वा या काळात कर्मठपणा हे भूषण नव्हे बरं का, पण असलाच एखादा हरीचा लाल आणि अडला एखादा नक्षत्र करण योग अशावरती तर तो करतो पंचांगांची ओरड. घरात पंचांग असलं तरी कुठलीही सबब सांगून चालू द्या गुरुजी, चालू द्या, पुढे पुढे चालू द्या असं म्हणण्यास यजमानसुद्धा काही कमी करत नसतात. या काळात ही यजमानांची आस्था जी जर पाहिली तर कर्मकांडाविषयी पुरोहित वर्गामध्ये अनास्था दिसली तर काय आश्चर्य आहे. ते काहीच करत नाही, त्यांच्याविषयी आमचं काहीच म्हणणं नाही. पण जे कोणी आपल्या यथाशक्ती करीत असतात त्यांना तरी कसं तरी उरकण्याऐवजी आस्थाविकपणानं व विधिवत करावं, कर्मात साक्षेप असावा असं आमचं म्हणणं आहे. कारण धर्मशास्त्राचा जसा कटाक्ष आहे, यथाविधी कर्म न झाल्यास निदान वैदिक कर्माचे तरी इष्टफल प्राप्त होत नाही असं धर्मशास्त्राचं निक्षून सांगणं आहे. आपण कर्मासाठी पैसाही खर्च करतो आणि कष्टही घेतो. ही आपल्या ठिकाणी धर्मकर्माविषयी सद्भावना आहे. आणि म्हणूनच मग थोडा वेळ अधिक दिला आणि विधिवत याचा अर्थ कर्म आचरलं तर काय हरकत आहे. सत्यनारायणाच्या पोथीत सद्भक्तीला महत्त्व देऊन भागवत धर्माच्या मताप्रमाणे पौर्णिमेला अमावस्याला इच्छा असेल तेव्हा सत्यनारायण करावा, पूजा करावी असं सांगितलं, असं म्हटलं आहे. पण तेथे गृहीत धरलेली उत्कट भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये नसताना
बुद्ध्या हटवादीपणानं नावापुरता पोथीचा आधार घेऊन पुन्हा बुद्ध्या पितृतिथीजीला पंचांगात दर्श म्हणून दर्शवलेली असते व क्षयतिथी व्यतिपात आदी योग यांच्यावर सत्यनारायण करणं श्रेयस्कर तर नाहीच, पण असं करण्यानं धर्मशास्त्राचं न कळत आपल्याकडून अवमान केल्याचं पातक घडतं. धर्मबाह्य असंच आपलं वर्तन होतं. सुज्ञास यापेक्षा अधिक सांगण्याची गरज नाही. सहज ओघानं आला आणि अगत्याचा वाटा म्हणून मी सांगितलं. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय म्हटल्यास याचा संबंध नाही, पण विचार केल्यास तेवढाच जवळचा संबंध आहे. हे विषयांतर आहे असं वाटण्याचं कारण नाही. आपल्या हातून असं घडतं याचं कारण वेळेचा अभाव, काळाची धांदल हेच नसून कालज्ञानाविषयीचं महत्त्व, त्याचं औचित्य आणि आपल्या पूर्वजांची त्याविषयीची असीम श्रद्धा इत्यादी गोष्टींचा विचार आपण कालच्या व्याख्यानातून केलाच आहे. पण आपणास काळ म्हणजे काय हा विचार करणं कर्तव्याचं आहे. आता आपण तिकडेच वळू. काळ म्हणजे काय हा दिसायला जेवढा सोपा प्रश्न आहे तेवढाच शास्त्रीय दृष्टीनं विचार करताना तो मोठा कठीण प्रश्न आहे. आपल्या वैदिक ऋषींचं कालज्ञान आणि त्यांची कालाच्या स्वरूपाविषयीची कल्पना ही थोडक्यात काल पाहिलीच आपण, जी आधीच्या व्याख्यानात बघितली आहे. काळाच्या दृष्टीनं विचार करता त्यासाठी श्रुती प्रमाण देण्याचं वा संस्कृत शास्त्रवचनं सांगण्याचं मला तितकंसं औचित्य या ठिकाणी वाटत नाही. ते सांगूनही आजच्या सुशिक्षित किंवा चिकित्सक बुद्धिवादी म्हणवणाऱ्या अशा माणसांचं त्यातून समाधान होईल ही फोल आशा धरण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून त्या प्रकारचा ओहापोह मी बुद्ध्याच करण्याचं या ठिकाणी टाळतो आहे. आजचा युगधर्म म्हणून विज्ञानाच्या दृष्टीनंच काळाचा विचार करणं म्हणजे धर्मप्रवचन करणं होय. कारण धर्मशास्त्रात धर्माची व्याख्या तरी कुठे दुसरी केली आहे. चोदना लक्षणो धर्म, हा चोदना म्हणजे प्रेष, म्हणजे ज्यानं दुसऱ्याला प्रेरणा मिळेल अशी गोष्ट. आपण श्रुतीस्मृती व धर्मशास्त्र यांचा खूप जरी ओहापोह केला तरी या 20व्या शतकातील 21व्या शतकातील माणसास त्यांना काही प्रेष मिळेल असं निश्चितच नाही. तेव्हा आजच्या माणसाचं चोदना केंद्र विज्ञान हे असल्यामुळं काळ म्हणजे काय या प्रश्नाचा विचार विज्ञानाच्या दृष्टीनं थोडाफार करू. थोडाफार म्हणण्याचं कारण देखील काळ म्हणजे काय या प्रश्नावर विचार करण्याच्या दृष्टीनं सुविद्य माणूस जेव्हा विज्ञानाकडे धाव घेतो वा त्याचे कास धरतो तेव्हा आजचे विज्ञान देखील त्याची पूर्ण निराशाच करते. टाईम हा स्वतंत्र फॅक्टर घेऊन सायन्सनं म्हणजे विज्ञानानं आजवर कधी विचारच केलेला नाही. टाईम या गोष्टीचं रॅशनल कन्सेप्शन अद्ययावत विज्ञानं देखील केलेलं किंवा त्याला झालेलं नाही असं दिसतं आहे. आणि त्याचा फार मोठा दोष आहे असंही आपणच मांडण्याचं कारण नाही आहे. कारण यावत विज्ञानाचा विचार होत असताना विज्ञानाला टाईम हा स्वतंत्र फॅक्टर धरून त्याकडे स्वतंत्र ॲप्रोच ज्याला म्हणता येईल अशी घेण्याची कधी गरज भासली नाही. येथे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन्स या सिद्धांताचा पुरेपूर अनुभव येतो. इथं विज्ञानात टाईमची आपणास रॅशनल कन्सेप्शन पाहावयास मिळत नाही. तेथे टाईमच्या डेफिनेशनची अपेक्षा करणं म्हणजे मृगजळ पिऊन तहान भागेल यासारखी आशा धरणं नाही काय. नाही म्हटल्यास डिस्टन्स बिटवीन टू इव्हेंट्स एवढीच विज्ञानाला काळाची धारणा किंवा कन्सेप्शन अशी झालेली आहे. दोन अवस्था घडून येण्यास मध्ये जो विलंब लागतो ना त्याला काळ असं विज्ञान म्हणतं किंवा समजतं.
पण यानं काळ म्हणजे काय ही गोष्ट स्पष्ट होते किंवा त्याचं स्वरूप लक्षात येतं असं नाही. तर माणसाला काळाची गरज, जाणीव कुठून आणि कशी हे समजते. अर्थात कर्मसापेक्ष ज्ञान आहे. काळ ही फोर्थ डायमेन्शन असल्याचं विज्ञान मानतं. ज्याप्रमाणे स्पेस, त्याप्रमाणे टाईम हे एक वस्तूचं डायमेन्शन. कोणती वस्तू ही स्थिर नसून ती एक प्रोसेस आहे. जग वा युनिवर्स हा देखील एक प्रिपेक्च्युअल प्रोसेस आहे आणि यापेक्षा काही निराळा आहे असं भारतीयांचं म्हणणं नाही. वैदिक ऋषींची, धर्मशास्त्रज्ञांची किंवा भारतीय तत्त्ववेत्यांची विश्वासंबंधी कल्पना हीच आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. यासाठी पुरावा म्हणून ते गीतेतील सुप्रसिद्ध वचन आपल्यासमोर ठेवतात. टाईम इज द डिस्टन्स बिटवीन टू इव्हेंट्स. या वचनात आणि गीतेच्या नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत या वचनात कालज्ञानाच्या दृष्टीनं महद अंतर आहे. वरील विज्ञानाच्या काळाच्या कल्पनेप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान या प्रकारे कालज्ञान होणं हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे घटनासापेक्ष म्हणून एवढंच होणं शक्य आहे. पण ज्या काळामुळं भूत, भविष्य आणि वर्तमान ही काळाची रूपं लक्षात येतात तो अनादिसिद्ध काळ हा लक्षात येत नाही आणि लक्षात येणं शक्य नाही. ब्रह्म हे जसं अनादिसिद्ध कर्मरहित आहे त्याप्रमाणे काळ हा देखील अनादिसिद्ध कार्यरहित असाच आहे, ज्याला वेदांती सामान्य वर्तमान असं म्हणतात. विज्ञानापेक्षा आम्हा भारतीयांचं कालज्ञान विशेष सूक्ष्म आणि यथार्थ, ज्याला रॅशनल म्हणता येईल असंच आहे. त्याविषयी आम्हा भारतीयांना आजही अभिमानच वाटायच पाहिजे. सामान्य वर्तमान हे कालज्ञान सापेक्ष जे रिलेटिव्ह कालज्ञान नसून निरपेक्ष ॲब्सोल्यूट रिॲलिटी ज्याला म्हणता येईल त्याचं ज्ञान आहे. ब्रह्म आणि काळ या दोन्ही गोष्ट स्वतंत्र नाहीत. पण वेदांत्यांनी असं कुठं ठासून सांगितलेलं असं दिसत नाही किंवा तसा त्यांचा सिद्धांतही नाही. कर्मरहित निरपेक्ष अशा कालज्ञानाची त्यांना कल्पना आहे एवढंच. ब्रह्म आणि काळ हे एकच, भिन्न नाहीत हा पूर्णवादाचा नवा सिद्धांत असून त्यात जुन्याशी विरोध नाही आहे, तर जुन्यात नवी भरच पडली आहे. इव्हेंट्स म्हणजेच उद्भूत अशी घटना. उद्भूत या शब्दाचा अर्थ माणसाच्या लक्षात येऊ शकतो, जे माणसाला जिचं ज्ञान करून घेण्याची क्षमता आहे इतपत दशेला आलेली घटना. इव्हेंट्समधील अंतर म्हणजे काळ. या काळाच्या परिभाषेतील पहिली आणि दुसरी दोन्हीही घटना उद्भूत अशा गृहीत आहेत आणि म्हणून शास्त्रज्ञ या सायन्सला इव्हेंट असं नाव देतात. परंतु वरील गीता वचनामध्ये एका उद्बोध अशा घटनेनंतर तिची दुसरी अवस्था म्हणजे उद्बोध घटना घडत असतात त्याला इव्हेंट म्हणता येत नाही वा घटना म्हणत नाही. याचं कारण ते सूक्ष्म ज्ञान करून घेण्याची क्षमता ॲपरेटस वापरूनही माणसाच्या ठिकाणी नाही आहे. यावरून आम्हा भारतीयांचा विश्व हे अविश्रांत असं चाललेलं एक कर्मच आहे हा सिद्धांत सुस्पष्ट होतो आणि त्याबरोबरच निरपेक्ष अशा काळाचं स्वरूप लक्षात येतं. घटनेद्वारे होणारे कालज्ञान हे कालाचं यथार्थ स्वरूप ज्ञान नाही,
हे कालज्ञान घटनासापेक्ष आणि म्हणूनच आहे ते गतिसापेक्ष असे होत असल्याकारणानं भूत, वर्तमान, भविष्य असं अनुभवतो. जेथे विज्ञानालाच वा सापेक्ष कालज्ञानापलीकडील कालज्ञान नाही, तेथे सामान्यांची गोष्ट कशाला? विज्ञानाला ज्या प्रकारे कालज्ञान झालं त्या रीतीनंच आदिमानवाला वा प्रारंभिक मानवाला काळाचं ज्ञान झालेलं आहे. सूर्याचा उदय, सूर्याचा मध्य आणि सूर्याचा अस्त व पुन्हा उदय या घटनांद्वारे त्यामधील जे काही अंतर, ज्याला आजही विज्ञान काळ म्हणतं, ते कालज्ञान झालं. विज्ञानाच्या इव्हेंट्स सूक्ष्म असू शकतात आणि या ढोबळ घटना आहेत. एवढाच काय तो विज्ञानाच्या कालज्ञानातील आणि प्रारंभिक माणसाच्या कालज्ञानातला फरक आहे. सूर्याच्या उदय अस्तावरून त्याला दिवसाचं ज्ञान झालं, परंतु या ज्ञानानं त्याला 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस अशी दिनगणना करता येईना. तेव्हा या गरजेनं त्याचं लक्ष रात्रीच्या चंद्राकडे गेलं आणि तो दिवसांची गणना चंद्राच्या कलेवरून करू लागला. प्रारंभी माणसाला मासज्ञान नव्हतं, पक्षज्ञानच होतं. पुढे तो महिने मोजू लागला. त्या महिन्यांचं एक युनिट ठरवण्याची त्याला जेव्हा गरज भासली, त्याला महिन्यांची जेव्हा मुष्टी बांधावीशी वाटली, तेव्हा त्याच्या या कार्यात देवाचा गुरु जो बृहस्पती, आकाशातील गृहगुरू उपयोगी पडला आणि संवत्सराची मूर्त कल्पना बृहस्पती संवत्सरानं त्याला झाली. एका संवत्सरातील 13 महिन्यांची मुष्टी बांधली गेली. हा माणसाच्या कालगणना ज्ञानाचा गणितपूर्वकालीन इतिहास आहे. आज आपण एथवर मजल मारलीची आहे, ती मला वाटतं तेवढी पुरेशी आहे. माझा विचार आजच्या व्याख्यानात गणितानंतरच्या काही कालमान पद्धतीचा परामर्श घ्यावा असा होता, पण वेळेअभावी आपण ते जमल्यास नंतरच्या व्याख्यानात म्हणा किंवा नंतरच्या विषयात त्याचा पोहापोह करूया, त्याचा समाचार घेऊया. धन्यवाद.